ताई, केदार, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आता काव्य आणि तिच्या आईला काय वाटत असेल हा विचारही करवत नाहीये मला. मी विचार करून करून सुन्न झाले अक्षरशः. ताई, मी अंदाजही लावू शकत नाही. एक स्त्री म्हणून जगणं किती अवघड आहे. आपण म्हणतो की सुरक्षा हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, पण स्त्रिया आता स्वतःच्या घरात सुद्धा सुरक्षित नाहीयेत. नवजात बाळापासून तर म्हाताऱ्या आजींपर्यंत सगळ्यांच्या मनात तीच भीती आहे की कोणी आपला पाठलाग नको करायला, बाहेर पडल्यावर कोणी आपल्याला चुकीचा स्पर्श करायला नको, कोणी फोटोज काढून ते व्हायरल करायला नको. या सगळ्या गोष्टींची भीती मनात बाळगून कसं जगता तुम्ही? आय डोंट नो केदार, आय सिरियसली डोंट नो. खरं तर हा सगळा विचार करून मला इतकी भीती वाटते ना. मला असं वाटतं एक आई म्हणून आत्ता या क्षणी प्रत्येक आईची हीच प्रार्थना असेल की आमच्या काळात जे झालं ते झालं, पण यापुढे या जगात असं नको व्हायला. माझ्या मुलींसाठी जग सेफ असावं, बेटर असावं. आय होप काव्य या सगळ्या ट्रॉमातनं लवकरात लवकर बाहेर पडेल. खरंच सेल्यूट आहे तुम्हाला. खूप स्ट्रॉंग आहात तुम्ही. पण आम्हाला कौतुक नकोय केदार. आम्हाला आमचे मूलभूत हक्क हवेत. आम्ही घर सांभाळतो, आम्ही काम सांभाळतो म्हणून आमचे स्ट्रगल ग्लोरिफाय करू नका हेच सांगायचंय आम्हाला. माणूस म्हणून बघा ना आमच्याकडे, माणूस की दाखवा, समान हक्क द्या. म्हणजे एकीकडे त्यागमूर्ती किंवा देवी म्हणायचं आणि दुसरीकडे हे असले प्रकार करायचे, ह्याला काय अर्थ आहे तू सांग मला. मला बेसिक माणुसकी हवी आहे केदार, आणि त्यात काही चुकतंय का आमचं? नाही ताई, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण तुझं म्हणणं कळतंय मला. सॉरी केदार, आय एम सॉरी. मी उगाच तुझ्यावर रिॲक्ट झाले, पण तुला खरं सांगू या सगळ्या गोष्टीचा मी खूप जास्त विचार करते, त्याच्यामुळे कदाचित मी रिॲक्ट झाले असेल. नमा, काय आहे हे? असं दिवसा ढवळ्या अंधार करून का बसलीयस खोलीत? हा, असं वाटतात का? ओ खांडेकर वहिनी, काय चाललंय तुमचं? ही रूम माझी आणि काव्याची आहे. आम्ही दोघी काय ते बघून घेऊ ना. लग्न जरी झालं असलं ना तरी माझं नातं नाही संपलंय अजून या घराशी. हो की नाही ग काव्या? बघ ना कशी बोलतीये ही. काव्या काय काव्या, मी सांगते ना तुला की आता इथल्या सगळ्या गोष्टी ना आमच्या दोघींच्या आहेत, कळलं ना? पण मी वापरू तर शकते ना कधीतरी. काव्या, मला जरा तुझं मेकअपचं सामान हवं होतं, आणि हे काय, हे पण घेते. आणि हा, बरं झालं, ड्रायर हवंच होतं, हे पण घेऊन जाते. हा व्या ग, बघ ना, ती तुझं सगळं सामान घेऊन चालली आहे. तू बोल ना काहीतरी. तुला आवडत नाही ना तुझ्या सामानाला हात लावलेला? आपण या बाबतीत एक सेगमेंट करतोय अवेअरनेससाठी. माझ्या डोक्यात पण हे चालू होतं, म्हणून मी सर्च करून काही सेगमेंट पॉइंट्स काढलेत. इट्स व्हेरी गुड. ओके, मी एक काम करते, मी श्वेताशी बोलून घेते. आपण फोटो मॉर्फिंग या प्रकरणात एक स्टोरी करूया, एस्पेशली मुलींसाठी. त्यांना मेसेज द्यायला हवा की तुम्ही जर या अशा परिस्थितीत अडकलात तर घाबरू नका, ब्लॅकमेलिंगला घाबरू नका. थेट पोलिसांकडे जा आणि मदत मागा. आणि हो, या बाबतीत कुठल्याही व्यक्तीचं नाव येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आपण. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू कशासाठी? ताई, तुम्ही विक्टिम्सची नावं घेऊ नका असं म्हणालात ना, म्हणजे बेलसरेंच्या रेप्युटेशनची किती काळजी आहे तुम्हाला. मी सगळं फक्त बेलसऱ्यांसाठी करत नाहीये, किंवा फक्त काव्यासाठीही करत नाहीये. समाजातल्या प्रत्येक कुटुंबासाठी आणि माझ्या प्रत्येक बहिणीसाठी मी हे करते. काव्याच्या जागी दुसरं कोणी असतं तरी आपण हेच केलं असतं निशिता. एखाद्या गोष्टीचं भांडवल करणं आणि अवेअरनेस पसरवणं ह्याच्यात फरक असतो. आणि तुला माहितीये, एमिनेंट TRP साठी काहीही करत नाही. आय होप या सगळ्यातनं चांगला मेसेज जाईल. आणि आज काव्यावर जी वेळ आली आहे ती वेळ कुठल्याही मुलीवर येऊ नये.
तिची चूक नसताना तिला हे सगळे त्रास भोगावे लागतायत याचा मला जास्त त्रास होतोय. हो ना. आणि मला माहित होतं काव्याकडून असं काही घडणं शक्यच नाहीये. आफ्टर ऑल ती माझी बहीण आहे, काही चुकीचं ती वागूच शकत नाही. हो ना. खूप सपोर्ट केलायस तू तुझ्या बहिणीला. मला ना खरं तर तिचे ड्रेस पण हवे होते. नाही नाही, तिच्या कपड्यांना आणि तिच्या गोष्टींना अजिबात हात लावायचा ना, नाहीतर मी सुमी आजीला नाव सांगेन तुझं. तू काय सुमीला सांगशील? तिला या सगळ्या गोष्टींचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मुळात ती ना खूप सडेतोडे, मनात जे असतं ना तेच तिच्या तोंडावर असतं. हो का? मग मी पण काव्यासारखीच आहे हा. आणि आता तिच्यासारखं स्पष्टपणेच तुला सांगते की काव्याने एक बार कमिटमेंट कर दी ना कि वो खुद की भी नहीं सुनती. हो ना काव्या? नाही, ही तुला अजिबात ओळखत नाही बरं का. कारण काव्याला ना मुळात अशी डायलॉग बाजी केलेली बिलकुल आवडत नाही. ती इतकी स्ट्रॉंग आहे ना की तिला जर एखाद्या गोष्टीचा प्रॉब्लेम असेल तर त्याची कंप्लेंट घेऊन ती सुमीकडे जाणारच नाही. ती स्वतः तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. हो की नाही काव्या? मग एक मिनिट, मी तिला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखते, कळलं ना? काहीही ओळखत नाहीस तू तिला. काव्या तर तूच सांग, आमच्या दोघींपैकी तुला कोण सगळ्यात जास्त चांगलं ओळखते ओळखतं? ना. नाही, मला माहितीये मी ओळखते. कारण आमची काव्या खूप कॉन्फिडेंट पण आहे. आणि तिला जर असं वाटत असेल की मी या वस्तू घेऊन जाऊ नये तर ती मला सांगेल. हो की नाही? ती काहीच बोलत नाहीये. काव्या, तू तिला खडसावून सांग की तुझ्या वस्तूंना, तुझ्या मेकअपला हात लावायचा नाही. सांग तिला. काव्या, बोल ना काहीतरी तिला. ती सगळं घेऊन जायला का नाहीतर तुझं सगळं. काव्या, बोल ना काहीतरी. खरं तर काव्या या सगळ्यातनं बाहेर येऊ शकली आहे कारण तिला निशीचा सपोर्ट होता. एखादी बहीण म्हणाली असती की शी, माझी बहीण अशी कशी वागू शकते, लाज वाटतेय मला तिची, फॅमिलीचं नाव खराब केलंय तिने, हे असं ना कोणीतरी म्हणालं होतं. मला आता आठवत नाहीये नेमकं कोण म्हणालं ते. हो, म्हणजे हिट ऑफ द मोमेंट बोलले असेल मी, पण कुठेतरी मी पण खूप घाबरले होते हो. पण ना मनात विश्वास होता काव्या असं काही वागूच शकत नाही. हो नाही असेल. बहिणीने बहिणीवर विश्वास ठेवायला हवा ना. हा आमचा फॅमिली मॅटर आहे, आम्ही आमचं बघून घेऊ. तो सुद्धा तुझ्या फॅमिलीचा भाग आहे हे विसरलीस का तू निश्चित? हो बरोबर आहे ताई. मी आलेच. थँक्यू अगेन.